वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कडून जी दरवर्षी फुटबॉल स्पर्धा घेण्यात येते त्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धा धर्माबादमध्ये आता होतीये. मला वाटतं पहिल्यांदाच इतक्या छोट्या तालुका लेवलच्या शाळेमध्ये ही स्पर्धा होतीये. ही केवळ धर्माबादसाठी नाही तर नांदेडसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जे मिशन महादेव आहे गेल्या काही दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये फुटबॉल ची लोकप्रियता कशा पद्धतीने वाढवता येईल आणि गावागावापर्यंत हा कसा पोहोचवता येईल यासाठी हे अभियान चालू केलंय. आणि म्हणतो त्या अभियानाचा एक भाग म्हणून अशा छोट्या ठिकाणी स्पर्धा होती. फुटबॉल हा जागतिक पातळीवर अतिशय लोकप्रिय खेळ आहे आणि विशेषतः अलीकडं लिओनेल मेस्सीने जेव्हा भारतामध्ये व्हिजिट केली तर त्याची फार मोठी क्रेज तरुणांमध्ये पाहायला मिळाली. आणि मला वाटतं इकडं फुटबॉलकडे जर मुलं वळले तर एक खूप चांगलं हा खेळ राहील. खूप तुलनेने रिझनेबल खेळ आहे, स्वस्त आहे आणि त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मुलं एंगेज होतात. आणि जी काय फिजिकल ॲक्टिव्हिटी आजच्या काळामध्ये कमी झाल्या आहेत तर त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी असतील किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देशाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर फुटबॉलसारखं मोठं पोटेन्शियल आहे. आणि मला वाटतं अशा स्पर्धा म्हणजे त्याची सुरुवात आहे. आता मुंबई पुण्याची टीमची फायनल या ठिकाणी आपण चालू केलेली आणि मोठ्या संख्येने आपले मुलं त्यात बघायला आलेले आहेत. आपले जे या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले किरणजीत चौगुले जे सचिव आहेत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे आणि इथले पदाधिकारी आहेत ते यामध्ये चांगलं काम करतात. आणि मला वाटतं की भविष्यामध्ये ज्या गोष्टी शक्य आहेत जिल्हा प्रशासनाकडून आणि क्रीडा विभागाकडून त्या आपण फुटबॉलसाठी निश्चित करू. धन्यवाद.